राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। राज्यातील 30 कोटी शेतकऱ्यांची थकबाकी वसुली बंद। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारी अखेरीस मिळणार। 2 लाख शेतकऱ्यांच्या ई-केवायसी साठी धावपळी सुरू। एकदा आयकर भरला तरीही मिळणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ, निकष बदलले। देशभरातील शेतकऱ्यांच्या दिल्लीवर हल्लाबोल। दिल्लीत महिनाभर जमावबंदी लागू। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा। 10वी-12वी बोर्ड परीक्षांमध्ये कॉपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शेतकरी अपघातात नाशिक आघाडीवर तर सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर। गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत विम्याचे तब्बल 3365 प्रस्ताव। लग्नानंतर पगार सासूकडे देण्यास भाग पाडून छळ। डॉक्टर महिलेची तक्रार, पतीविरुद्ध गुन्हा दाखल। राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेची निवडणूक। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ। आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास 14 राज्ये एकत्र येणार। जरांगे पाटलांचा इशारा। विदर्भात अवकाळीने 18,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। रब्बी फळपिकांना फटका बसल्याचा अंदाज। राज्यात तापमानात चढ-उतार सुरू। सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा चटका। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 1 महिना जमावबंदी लागू। अशोकरावांच्या हातात कमळ। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन। संपूर्ण देशातील शेतकरी आक्रमक। उखडले अडथळे। पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा। आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त। JEE मेन पेपर 1चा निकाल जाहीर। देशभरातील 23 विद्यार्थ्यांना 100% मिळाले। 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मिळणार वीज मोफत। मोदींकडून पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा। शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे। तपशिलासंबंधी तोडगा काढा, सहकार विभागाची विनंती। राज्यभर पीएम किसान प्रमाणीकरणासाठी मोहीम सुरू। 2 लाख शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण। येत्या 21 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळणार नाही। महाराष्ट्रात पंतप्रधान मुख्यमंत्री सभा कशा घेतात ते बघतो। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांसाठी किमान हमीभावाचा कायदा करू। राहुल गांधी यांची ग्वाही। माझ्या 3ऱ्या कार्यकाळात भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था बनेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। पीक विमा अंमलबजावणी सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करू। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती।